मुलांना नेहमी छोट्या भुकेसाठी काय खायला द्यायचं, तेही टेस्टी प्लस हेल्दी, हा तुमच्यासमोर प्रश्न असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. आज आपण मुलांसाठी छान पाणीपुरी फ्लेवर चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाणे, काजू आपल्याला लागणार आहे. आता येथे एक बाउल भरून मी मुरमुरे घेतलेले आहेत. हे बघा, आता हे मंद आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचे आहे. छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे. असे बोटाने दाबल्यानंतर लगेचच हे बारीक झाले पाहिजे इथपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. मुरमुरे भाजून झाले की तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे तळून झाले की त्याच गाळणीमध्ये आपल्याला काजू देखील तळून घ्यायचे आहेत. आता हे काजू टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण आपल्याला हेल्दी रेसिपी करायची आहे त्यामुळे काजू नक्की घाला. आता यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक कट करूनसुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहे. हिरव्या मिरच्या तळून झाल्या की लगेचच अर्धी वाटी आपल्याला कढीपत्त्याची पानेसुद्धा कुरकुरीत खळखळ आवाज येईपर्यंत तळून घ्यायची आहे. पुदिना तळून झाला की अर्धी वाटी कोथिंबीरसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. आता कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता सर्व आपल्याला कुरकुरीत आवाज येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये टाकून थंड करून घ्यायचं आहे. आता हे थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करून ह्याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये पाणी वगैरे काहीही न टाकता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा, आता त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि ही जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ना, ही थोडी करून यामध्ये टाकून मिक्स करून फ्राय करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं चवीपुरती हळद आणि पाणीपुरी मसाला 2 ते 2.5 चमचे यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता या मसाल्यामुळे आपला चिवडा अगदी टेस्टी असा बनतो. आता हे बंद करून ठेवायचं आहे आणि जे मुरमुरे आपण भाजून घेतलेले आहे ते सुद्धा थंड झालेले आहे. थंड झाल्यानंतर आपण जी पेस्ट आत्ता फ्राय करून घेतलेली आहे ती यामध्ये थोडी टाकून मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता ही पेस्ट मिक्स झाली की यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तळलेले काजू आणि शेंगदाणे टाकून व्यवस्थित याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपला कुरकुरीत खुसखुशीत असा पुदिना फ्लेवरचा पाणीपुरी चिवडा. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर नक्की